हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शकुन शास्त्रामध्ये अनेक प्राणी, पक्षी व जीवजंतूचे मानवी जीवनात काय परिणाम होतात, त्यांचे काय शुभाशुभ संकेत असतात याविषयी संपूर्ण माहिती आढळत असते. आजचं थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल. तर फार पूर्वीपासून आपल्या पूर्वजांना, आजी आजोबांना प्राणी पक्षी यांच्या क्रिया प्रतिक्रिया याबद्दल बरीच माहिती असायची. अनेक प्रकारची वेगवेगळी माहिती जे अनुकरण असायचं तर ती लोक जुनी लोक नेहमी करत असत. त्यानुसार अनेक संकेतही त्यांना मिळत असे. कुठला पक्षी किंवा प्राणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, कोणता संकेत देतोय हे बरोबर त्यांना कळायचे. परंतु कालांतराने या गोष्टी नाहीशाच होत चालल्यात, जवळजवळ लुप्त होत चाललेल्या आहेत. तर याच गोष्टींची तुम्हाला माहिती व्हावी व त्याचा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग व्हावा आणि त्याच्यातून तुम्हाला फायदा मिळावा. आपल्या ज्योतिषविषयक आणि वास्तुविषयक वेगवेगळ्या माहिती मी अशाच वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या अनेक माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असते. व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यामुळे तुम्ही आपल्या परिवाराचा जर भाग बनले नसताल तर जरूर भाग बना. सबस्क्राईब करून आपले जे नोटिफिकेशनचे बटन आहे ते जरूर प्रेस करा. कारण मी काहीच दिवसांमध्ये मेंबरशिप सुरू करणार आहे, ज्यामध्ये जे पण आपली मेंबरशिप जॉईन करतील त्यांच्यासाठी मी खास रेमेडीज, तुमच्या ज्या काही अडचणी समस्या असतील, ज्या तुम्हाला त्रासदायक वाटत असतील, सुटत नसतील त्या समस्या, तर आपण त्याविषयी तुमच्यासाठी चर्चा करून त्यासाठी एक खास वेगळा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 100% परिणामकारक अशा अचूक ट्राय अँड टेस्टेड उपाय आणि रेमेडीज असणार आहेत. तर तुम्ही मला मेसेज करून तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता, जेणेकरून मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ तुमच्या समोर आणू शकेल. चला तर मग वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. कावळ्याविषयी काही संकेत आपण बघणार आहोत. कावळा जर दारात येऊन वारंवार ओरडत असेल, काव काव करत असेल, तर घरी पाहुणे येणार आहेत असे अनेक वेळा जवळपास आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, बरोबर. कावळा जर ओरडत असेल तर पाहुणे येणार हा सर्रास सगळेजण सांगतात. पण त्यामध्ये अनेक बारीक जर लक्षणं आपण देऊन किंवा बारीक लक्ष देऊन जर आपण त्या अनेक संकेतांचे काय आपल्याला शुभाशुभ परिणाम आहेत ह्याचा जर अभ्यास केला तर ते आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. कावळा जर आपल्या दारासमोर किंवा आपल्या बाल्कनीत, घराच्या समोर अंगणात येऊन आपले डोके जर खाजवत असेल ना, तर आपण जे काही महत्वाचे कार्य हाती घेतलेले आहे ते पूर्णत्वाला जाण्याचा हा एक खूप मोठा संकेत आहे. पण जर कावळ्याविषयी काही स्वप्न पडले, स्वप्नात कावळा ओरडताना दिसला, काही खाताना दिसला, आणखी कोणत्या वेगळ्या प्रकारे जर कावळा तुम्हाला स्वप्नात दिसला तर ते बिलकुल शुभ मानले जात नाही, हे लक्षात घ्या. पण तुम्ही जर कावळ्याला काय खायला दिलेलं आहे आणि कावळ्याने तुमच्या समोर ते जर अन्न खाल्ले तर ते शुभ असते. किंवा तुम्ही बाहेर जाताय कुठेतरी आणि जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये कावळा एखाद्या भांड्यातून किंवा मडक्यातून अशा कोणत्याही पिण्याच्या पाण्याच्या भांड्यातून वगैरे जर पाणी पिताना तुम्हाला दिसला, किंवा पूर्वीच्या काळी अनेक बायका पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन जाताना दिसायच्यात आणि त्यामध्ये कावळा वगैरे जर पाणी पित असताना जर आपल्याला दिसले, तर असा जो शकुन शास्त्रामध्ये सांगितलेला संकेत आहे की तुमच्या कोर्ट कचेरी विषयीची सर्व कामे मार्गी लागतात, यामध्ये तुमचाच विजय होतो हे नक्की, असा त्यामागचा अर्थ आहे. एखाद्या वेळेस बघा, चुकून फार क्वचितच आपल्याला जर कावळा त्याच्या तोंडात मांसाचा तुकडा घेऊन किंवा चपाती भाकरीचा तुकडा घेऊन उडताना जर दिसला, तर लवकरात लवकर एखादी मोठी इच्छा तुमची पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला अचानक धनलाभ, त्याचा जो योग आहे तो योग बनत आहे, असा त्यामागचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. त्याचबरोबर कावळा फूल, पाने किंवा कोणत्या प्रकारचे धान्य असे जर घेऊन जात असेल आणि आपल्या घरावर येऊन बसला, छतावर वगैरे येऊन बसला, तर हा आपल्या मनोकामना सिद्धीचा योग
एकदम जवळ आलेला आहे, अनपेक्षित पैसा आपल्याला कुठून ना कुठून तरी कोणत्या तरी मार्गाने आपल्याकडे येणार आहे, असा संकेत मिळतो. जर कावळा वाळलेल्या वृक्ष झाडावर बसलेला दिसला, कोणतेही पाणी नाही, वाळलेल्या काट्या आहेत, अशा वृक्ष झाडावर बसलेला दिसला, तर हा संकेत अशुभ आहे. कारण या संकेतामागे असं सांगण्यात आले की आजारपण येऊ शकते, कोर्ट कचेरी वगैरेचे संकेत अगोदरच मिळतात, अशी त्यामागचे उद्देश आहे. जर कावळा उत्तर दिशेला मुख करून बसलाय, काव काव करत आहे, तर हा शुभ संकेत आहे, हे लक्षात घ्या. लवकरच तुम्हाला धनलाभ होणार, असा त्यामागचा अर्थ आहे. आणखीन एक त्यामागचा अर्थ आहे, जर कावळा उत्तरेला किंवा पूर्वेला ओरडत असेल, काव काव करत असेल, तर त्यामध्ये तुम्हाला स्त्रीचं जे आहे, स्त्री लाभ किंवा स्त्रीचं सुख हे प्राप्त होतं. म्हणजेच लग्न वगैरे ठरण्याचे ज्यांचे वय वगैरे आहे, त्यांना स्त्री सुख प्राप्त होते, असे म्हटले जाते. तसेच शेतकरी फार पूर्वीपासून या संकेताचा वापर करताना अनेक जणांनी पाहिले पण असेल बरं का, की या वर्षी पाऊस किती पडणार आहे, किती पडू शकतो, यासाठी अंदाज बांधण्यासाठी जर झाडावर, एखाद्या मोठ्या हिरव्यागार झाडावर कावळा त्या झाडाच्या शेंड्यावर जर घरटं बनवत असेल ना, तर या वर्षी पाऊस चांगलाच होणार, असा त्यामागचा संकेत असायचा. प्रत्येक शेतकरी हा संकेत बघून खुश व्हायचा आणि आपली जी पेरणी वगैरे आहे ती आनंदाने करत असे. तर असा संकेत खूप पूर्वीपासून चालत आलेला आहे. तुम्ही जर एखाद्या कामानिमित्त प्रवासासाठी निघाला आहात, ऑफिसच्या वगैरे कामासाठी किंवा महत्वाच्या मीटिंग्स किंवा महत्वाच्या डील्स करण्यासाठी तुम्ही बाहेर गावी वगैरे जाणार असताल आणि जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये कावळा तुमच्या उजव्या बाजूने शेजारून उडत उडत जर गेला, प्रवास वगैरे करताय त्यावेळेस तुम्हाला दिसला आणि सरळ पुढे सुद्धा एकदम उजव्याच बाजूने जर गेला, तर त्या कामामध्ये तुम्हाला यश हमखास लाभते, ते काम तुमचे सक्सेसफुल होते, अशी त्यामागची धारणा आहे किंवा संकेत सांगतो. सूर्योदयाच्या वेळी सकाळी सकाळी 1 दिवस, 2 दिवस असे सलग 2-3 दिवस जर कावळा 11-12च्या आत येऊन कावकाव जर करत असेल, तर तुमच्या प्रतिष्ठेत, मान सन्मानात वाढ होणार आहे, असा त्यामागचा संकेत आहे. हा शुभ संकेत आहे. कुठेही रस्त्याने जाताना जर एखादा कावळा जमीन खोदतोय, माती उकरतोय असे जर तुम्हाला दिसले ना, तर हा प्रचंड शुभ संकेत आहे. म्हणजे खूप मोठा संकेत समजला जातो. प्रचंड प्रमाणात मोठा लाभ तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा होतो. त्याच सोबत जर कावळा उडताना त्याचे पाय आपल्या डोक्याला जर स्पर्श झाला चुकून, असे क्वचितच होते म्हणजे ज्याच्या नशिबात असेल त्यालाच, तर त्याचा जर पायांचा स्पर्श चुकून झाला तर आपली प्रगतीच प्रगती होणार आहे. एखादे प्रमोशन, इन्क्रीमेंट जर घ्यायचे असेल तर त्यासाठी योग्य काळ आलेला आहे, असा त्यामागचा संकेत असतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा वेगळा विषय, मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि वेगळ्या माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.